नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे शुक्रवारी संध्याकाळी. कारण आम्हाला जायचं होतं गावाला, तर म्हटलं चला थोडंसं साधं आणि सिंपलच करूया खायला. कारण संध्याकाळचा प्रवास असल्यामुळं म्हणलं थोडंसं पीठ होतं घरामध्ये, तर त्याचे डोसे बनवूया. तर मी काय स्वयंपाक वगैरे काय केला नव्हता. तर मस्त बटाट्याची भाजी आणि डोसे बनवले, पण ते पीठ आहे ना रेडीमेडचं आहे, म्हणजे आयतं आहे. मग डोसे वगैरे केले, खाल्ले. त्याच्यानंतर निघाला होता आम्ही आता गावाला संध्याकाळी. तर संध्याकाळी 12 वाजून गेले होते आम्हाला. सगळं घरातलं आवरून घेतलं, कपडे वगैरे भरले आणि मग आम्ही जेवण वगैरे करून निघालोत. तर आता इथं आम्ही प्रवास चालू आहे आमचं वाटाने. तर आमचं गावाला जवळ-जवळ 5-6 तास लागतात जायला. मस्त असं गाडीमध्ये थंडी पण लागत होती आणि अंगा वगैरे कपडे नेलेच होते आणि मस्त आता आम्ही इथून चाललेलो आहोत गावाला. तर आता इथं सकाळचे 7 वाजलेले आहेत. मस्त असं थोडंसं कवळं ऊन आणि इकडचं वातावरण तुम्हाला दाखवते थोडंसं गावचं. तर इथं काम चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळं आम्ही इकडनं गाडी घेतलेली आहे नगर ते कडा. रस्त्याचं काम चालू आहे. तर खालचा रस्ता एक झालेला आहे. पण खूप खड्डे होते. आपटत-आपटत चाललेलो आहोत म्हणजे. तर आता थंडी असल्यामुळं मग अंगावर वगैरे कपडे तर नेलेच होते. पण खूप थंडी आहे गावाला, त्याच्यामुळं मग अंगावर घेऊनच म्हणलं आता थोडासा व्हिडिओला शूट करायला चालू करावं. तर आता इथं गाडीत सकाळचे 7:00-7:30 वाजलेत आणि आता आम्ही जाणार आहेत आईच्या घरी. तर मस्त असं सकाळी सकाळचं वातावरण म्हणलं दाखवावं तुम्हाला. तर मस्त गाडीमध्ये बाहेर थोडंसं ऊन पण पडलेलं होतं. पण तरीसुद्धा एवढी थंडी लागत होती. त्याच्यानंतर मग इकडं विशाल पण एकदम अंगावर घेऊन झोपलेला आहे आणि आम्ही दोघी असं मागं बसलोत. त्याच्यानंतर मग आता घरी जायचं आहे, अंघोळ्या वगैरे आवरायच्या आता. त्याच्यानंतर तिकडं जायचं आहे आम्हाला गैरीनाथ गडावर. तिकडं पुण्यतिथी असते ना, त्याच्यामुळं मग सकाळचं सगळं आवरून अंघोळ्या, थोडासा नाश्ता-बिष्टा नंतर आम्ही जाणार आहेत तिकडे. तर आता रस्त्याने चालल्या-चालल्या म्हणलं थोडंसं तुमच्यासोबत शूट दाखवावं तुम्हाला सुद्धा, म्हणून इथं मस्त एक मंदिर आलं होतं. तर ती सुद्धा शूटिंग काढून घेतली मी. त्याच्यानंतर मग आता घरी जाणार आहोत. तर आमच्या गावाकडचं वातावरण कसं काय आहे म्हणजे एकदम थंडी तर आहेच, ऊन पण आहे. दुपारी जास्त ऊन लागतं आणि सकाळी अशी थंडी असते. तर आता आम्ही आलोत कड्यामध्ये. नगर ते कड्यापासून परत आमचं गाव 4-5 किलोमीटरवर आहे. 5-6 किलोमीटर असेल अंतर. तर इथं हे कडाष्टी जे आहे ना, तर कड्याचं इथलं गाव आहे. इथं पण आम्ही रस्त्याने चाललो. तिकडला पण बस स्टॉप आहे इथं. मस्त असं सकाळी-सकाळी काय दुकानं वगैरे उघडले नव्हते. तर आता त्याच्यानंतर घरी येऊन अंघोळ्या वगैरे केल्या. थोडासा नाश्ता केला पोह्याचा आणि आता आम्ही चाललेलो आहोत गैनीनाथ गडावर. तर आता आईच्या तिथे गेलो, सगळं आवरून घेतलं आणि नंतर मग गैनीनाथ गडावर चाललेलो आहोत. वामनभाऊची पुण्यतिथी असल्यामुळं मग तिकडं आम्ही गेलेलो. तर हे आहे ना आमच्या ओळखीचाच मुलगा आहे, त्याचं घर आहे आमच्या आईच्या आणि त्यांच्या शेजारी. तर ते पण तिथलं तुम्हाला थोडंसं दाखवते. त्याच्यानंतर आमच्या घरी आलोत. घराच्या तिथं थोडा वेळ थांबलोत आणि मग सासऱ्याला, सासूला घेऊन आम्ही गाडीत गैनीनाथ गडावर दर्शन करण्यासाठी आता चाललेलो आहोत. तर गाडीमध्ये आम्ही वैष्णवी, विशाल, आमचे सासूबाई बसलेले आहेत. सासरा पुढं बसलेले आहेत. विशालचे पप्पा पण गाडी चालवतात. तर आम्ही असे सगळे बसून दर्शन करायला चाललोत. कारण आता त्यांना पण कोण नेत नाही. मग आम्ही आल्याच्या नंतरच घेऊन जातो. सासरा पण इथं बसलेले आहेत. त्यांना पुढं बसवले, आम्ही पाठीमागं बसलोत. मस्त असं आज दर्शन करूया, कारण उद्या पुण्यतिथी असल्यामुळं आम्ही आजच दर्शन करायला चाललोत. नाहीतर मग एवढी गर्दी होती तिथं. खूप अशी सगळे लोकं येतात. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे पण येणार आहेत उद्याच्याला, फडणवीस येणार आहेत. सगळ्याच्या सभा, तर त्याच्यामुळं मग सगळं पब्लिकवरती धावतं आणि खूप असं गर्दी, ट्रॉफिक राहतं. मग त्याच्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच गेलो, दर्शन वगैरे घेतलं. काय आम्हाला थोडंफार खायला घ्यायचं होतं ते पण घेतलं. मस्त आता इथं आलोत. आतमध्ये पण तुम्हाला दाखवते तिथलं. खूप मोठा मंडप, सभामंडप पण ठेवलेला आहे त्यांनी. जेवणाचं, उद्याची तयारी, कारण उद्या एवढे पब्लिक येणार आणि त्याच्यानंतर सगळे माणसं पण. मग त्याच्यासाठी एवढी जागा लागते ना सगळ्यांना, त्याच्यामुळं सगळं त्यांनी असं इथं ॲडजस्ट केलेलं आहे. तर इथं होमचं आहे. होमसाठी हे सगळे ज्याला होम करायचं आहे ना, त्यांच्यासाठी इथे असं म्हणजे त्यांनी बनवलेलं आहे. तर आता आम्ही इथं गाडी लावतोत. मंदिराच्या जवळच आलोत. गाडी थांबवली, खाली उतरलोत आणि लगेचच ते मुलं असतात बाहेर गंध लावायला.
वैष्णवीने पण गंध लावला. आता म्हणलं चला आपण पण लावूया. कारण असं देवापाशी आल्याच्या नंतरच घडून येतं, नाही तर असं घरी काय आपल्याला काही नाही करता येत. तर मी पण असा मस्त गंध वगैरे लावून घेतला. तर इथं आहे वामनभाऊ आणि अजून गहिनीनाथ गड. तर असं इथं गड आहे, त्याच्यामुळं आम्हाला इथं यायलाच लागतं. तर वामनभाऊची उद्या पुण्यतिथी असल्यामुळं आजच खूप गर्दी झाली होती. मग आम्ही आता गाडी साईडला लावली, मस्त मंदिराकडे चाललो. त्या सासूबाई आहेत आमच्या, डोक्यावर पदर घेतात त्या, आणि सासरा पण येतं. म्हणजे आम्ही सगळेच आहेत फॅमिली, फक्त वैभव नाही आमच्यामध्ये. आणि चला म्हणलं दर्शन करूया, त्यांना पण दर्शन करून आणूया. असं आम्ही सगळे आतमध्ये आता मंदिरात गेलं. तुम्हाला तिथलं पण दाखवते. आणि खूप असं म्हणजे भाविक पण भरपूर येतं, गर्दी पण आहे. मंडप वगैरे इकडं पण दिलेला आहे. आणि सकाळचं कसं दिंडी वगैरे निघते ना, तर इथं मस्त अशी पालखी लावलेली आहे. पालखीमध्ये तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आणि आपल्याला जे इच्छाला येईन ते दान करायचं. वाटलंच तर आपलं नावसुद्धा सांगायचं. नाहीत म्हणजे द्यायचं जे मनाला वाटेल तेवढं, थोडं असो जास्त असो. तर आता इथं मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलोत, पण तिथं लाईन आहे एवढी, तरीसुद्धा आम्ही आता दर्शन घेणार. मस्त असं लाईनीमध्ये उभं राहिलो तर जवळजवळ 20 मिनटं लागले. जास्त काही वेळ लागला नाही. मस्त आता उद्याची सजावटीसाठी इथं फुलं, हे सगळं मुलं आहे ना बनवतात उद्यासाठी. तर आता इथं दर्शन करतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग वामनभाऊचं पण दर्शन घ्यायचं आहे. तर हे गहिनीनाथाचं आणि त्याच्या शेजारीच वामनभाऊची पण ही मूर्ती, तर तिथं पण आम्ही जाणार आहोत. तर महिलांना काय आतमध्ये जाऊन देत नाहीत, पुरुष जातात. व महिला बाहेरूनच दर्शन करून बाहेरच सोडतात. तर बाहेर आता इथं मस्त आम्ही आता सगळीकडचं तुम्हाला दाखवते. बाहेर आलो दर्शन करून. तर इथं पण जेवणाला पण लाईन होती. पण आम्हाला थोडासा प्रसाद घ्यायचा होता, पण आम्ही काय घेतला नाही कारण खूप गर्दी असल्यामुळं म्हणलं, चला घरी गेल्यावर जेवण करूया आपण. तर आता इथं बाहेर पण आल्याच्यानंतर इकडं पण इथलं काशीचं आहे इथं, त्याच्यामुळं काशीचं पण दर्शन घेतलं. आणि नंतर मग आता इकडे सगळीकडचा बाहेरचा परिसर दाखवते तुम्हाला थोडासा, तुम्ही पहा. मस्त वाटतं तिथं, खूप माणसं, गर्दी, सगळ्याचा आवाज. तर आता असं मग आमचं गहिनीनाथ गडावरचं दर्शन खूप मस्त आणि सुंदर झालं, कारण गर्दी वगैरे जास्त नव्हती. बाहेर होती, पण आतमध्ये काय थोडीच लाईन होती, तर पटकन झालं मग. तर इथं पालखीच्या पण आम्ही पाया पडायला आलेलो होतो. पालखीच्या पाया पडून गेल्याच्यानंतर मग इकडं साईडला पण देव असतात, त्यांच्या पण पाया पडायचं, सगळीकडे जायचं. एकदा बाहेर पडल्याच्यानंतर मग काय सगळीकडंच इकडं-तिकडं सगळीकडं दर्शन करूनच जाणार आहोत आम्ही. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. इथं वामनभाऊ आणि भगवान बाबाचं दोघांचं स्थापना केलेली आहे. तर बाहेर आलो तिथं मग जरा तुटक थोडंसं. आणि इथं पण आम्ही आहे ना खाली आमच्या गडावर आलोत, गोविंदगडावर. इथं कीर्तन चालू आहे. तर इथं मग आम्ही थोडा कीर्तनाचा लाभ घेतला. आमची नणंदबाई पण तिथंच राहायला येतात. तर मग त्या पण आम्ही दोघीजणी बोलत बसलो. चला मग व्हिडिओ कसा वाटला, नंतर राहिलेलं पुढच्या व्हिडिओमध्ये